ते का गेले हा प्रश्न आहे. आणि तिथे जर पैसे मिळाले असतील तर त्याच्या संदर्भात गुन्हे दाखल झाले की नाही हा प्रश्न खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे अशा तऱ्हेने एकतर्फी गुन्हा दाखल होणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि असं बिलकुल नाही आहे. मी कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की आदरणीय नारायण राणे साहेबांनी महायुतीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढवाव्या असं सांगितलेलं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही. ते कोणामुळे घडलं नाही ते त्यांनी खरं तर जाहीर करावं. एक एक गोष्ट अशी आहे की माझा लढा हा कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही हे मी अनेक वेळेला ठासून सांगितलेलं आहे. शांततेसाठी तो लढा होता आणि त्या लढ्यामुळे शांतता प्रस्थापित झाली सिंधुदुर्गमध्ये. पूर्वी सिंधुदुर्गमध्ये नेहमी जाळपोळ व्हायची, भांडणं व्हायची, मारामाऱ्या व्हायच्या. त्याच्यानंतर कधीही असं झालेलं नाहीये आणि ती शांतता प्रस्थापित झाल्यामुळे तो लढा तिथं पूर्णत्वाला गेलेला आहे. त्याच्यानंतर मी कोणाच्याही विरुद्ध व्यक्तिगत काहीही बोललेलो नाही आणि पुढे सुद्धा बोलणार नाही. आज सुद्धा आमचे संबंध अतिशय चांगले आहेत. त्याचं कारण जे कार्यकर्ते असं करत होते त्यांना एक धडा मिळावा म्हणून त्या लढ्याचा मागचा उद्देश होता. मी रवींद्र चव्हाणांचं नाव का घ्यावं? त्यांनी जाहीर करावं. त्यांना माहिती असणार कारण मी पालकमंत्र्यांना भेटलेलो होतो महायुती व्हावी म्हणून. मी त्यांची भेट घेतलेली होती. रवींद्र चव्हाण साहेबांची भेट दुर्दैवाने होऊ शकली नाही. परंतु जर त्यांना युती मान्य नव्हती तर तसं त्यांनी जाहीर केलं पाहिजे कारण कोणाला युती नको होती हे शेवटी त्यांना समजू शकतं, मलाही समजू शकणार नाही. हे बघा कणकवली काय शिवसेना लढवत नाहीये. शिवसेना अधिकृतरित्या 3च जागेवर लढत आहे. त्यापैकी एक मालवण आहे, दुसरं वेंगुर्ला आहे, तिसरं सावंतवाडी आहे. तर तिन्ही ठिकाणी स्वाभाविकपणे एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत आणि ते प्रचारासाठी म्हणून येत आहेत. हे बघा मी आता सुद्धा सांगतो की एखाद्या विशिष्ट कारणासाठी किंवा त्या तत्वासाठी ज्याला लढाई होते त्याला ती कोणाच्याही विरोधात व्यक्तिगत लढाई नसते आणि हे मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्याचमुळे जरी लढाई होऊन गेली तरी अजूनही माझे संबंध सर्वांशी चांगले का आहेत याचं कारण मी व्यक्तिगत कोणावर टीका करत नाही. ज्या कारणासाठी आपण लढा देतो त्या कारणाच्या बद्दल मी बोलतोय आणि त्याच्यामुळेच आज सुद्धा माझे राणेसाहेबांशी अतिशय चांगले संबंध आहेत. राणेसाहेबांच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये मी भरपूर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे एका अर्थाने ते जे बोलतात त्याला काही अर्थ नाही कारण अशा तऱ्हेचे संघर्ष राजकारणामध्ये वेळोवेळी होत असतात आणि संघर्ष संपला की तो विषय सुद्धा तिथंच संपतो.